हाय, हॅलो, नमस्कार, शुभ सकाळ. तर गुरुचरित्र पारायणचा आपला आज तिसरा दिवस आहे आणि माझं पूर्ण पारायणचं पठण झालेलं आहे. म्हणजे पारायण माझं वाचून झाले. सकाळची वेळ आहे आणि सकाळी फुलं उमलली नव्हती, त्यामुळे मी आत्ता फुलं तोडत आहे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ खूप छान पाहायला भेटणार. त्यासाठी व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. तर छान अशी फुलं तोडून घेऊयात. फुलं तोडून घेतली आणि दारात छान अशी छोटीशी रांगोळी काढली आणि उंबरठ्याचंही पूजन केलं. स्वामींची पूजा झाली, स्वामींना नैवेद्य दाखवला. आता वेळ आहे सायंकाळची. सायंकाळच्या वेळी थोडा मी देवाला दिवा लावते. दिवा लावून धूप दीप करते आणि स्वामींची आरतीही करायची आहे. आणि दिवसभराचा काही व्हिडिओ शूट करायला जमलं नाही, तर स्वामींना आरती करायची आहे. त्या आरतीची तयारी चालू आहे माझी. अगरबत्ती लावून घेत आहे आणि आरती करणार आहे. आणि त्याच वेळेस आता आता मी करत आहे, कारण की आत्ता तुम्हाला माहिती आहे का आपलं महालक्ष्मीचं व्रत आहे आणि त्या लक्ष्मी व्रतासाठी आपण कलश पूजन करतो. त्या कलश पूजनासाठी मला कलशाला जी साडी नसतो आपण तीची थोडी मी ट्राय करत होते. थोडंसं मला आयडिया होती, पण मी थोड्या वेगळ्या पद्धतीने माझ्याकडे हा ब्लाऊज होता, छान होता, काठ पण छान होते साडी टाईपमध्ये. तर मी याच्या निर्या करण्याचा प्रयत्न करत होते. तर म्हटलं चला तुमच्यावर पण थोडंसं शेअर करते, बघूयात आपल्याला जमतंय की नाही. तर सर्वात अगोदर मी जो ब्लाऊज पीस खूप मोठा होता, तर फोल्ड करून घेतला आणि या ब्लाऊज पीसला अशा घड्या घालून घेते. मी घड्या घालून घेते आणि तर अशा बघा घड्या घालून घेते. अशा घड्या घालण्याच्या मला निर्या करायच्या आहेत. तर म्हटलं लक्ष्मी व्रता दिवशी अचानक एवढं करण्यापेक्षा अगोदर सुरुवातीला अगोदर ट्राय करून बघावं आपल्याला जमतंय की नाही. मला जमतं ती वेगळ्या पद्धतीनं, पण ही थोडीशी वेगळी पद्धत. मी पण असं यूट्यूबला व्हिडिओ पाहिला होता, तर म्हटलं चला यूट्यूबचा व्हिडिओ पाहिला तर ट्राय तर करून बघायला जमतंय की नाही. तर थोडीशी मला घडी म्हणजे खालची बाजू फिसकटत होती, तर बघा तुम्ही मला जमतंय का नाही ते. निर्या तर करून झाल्या, प्रयत्न करत होते निर्या बनवण्याचा. चल बघा, त्याला आपण आता माझ्याकडे स्टँड नाही आहे किंवा पाट आता सध्या तुम्ही पाहताय पाठीमागं पूजा चालू आहे, त्यामुळे पूजेला पाठ ठेवल्यामुळं पाठ शिल्लक नाही, त्यामुळे मी थोडंसं एका भरणी ठेवून घेते तात्पुरतं आणि अशा निर्या करण्याचा प्रयत्न करत होते. तर इकडं बघा अशी पाठीमागं छान देवपूजा होती, सायंकाळची वेळ होती आणि माझं इकडचं काम चालू होतं निर्या करण्याचं. पण इथं व्यवस्थित असं मला पाहिजेचं फिनिशिंग येत नव्हतं. बघा काही असं होत होतं, पण मला थोडंसं वेगळ्या पद्धतीने पाहिजे होतं. तर म्हटलं परत एकदा मी निर्या करून घेतल्या आणि परत एकदा लावून घेत होते. बराच वेळ माझी ही धडपड खटपट चालू होती. बघा एखादी गोष्ट आपल्याला झाल्याशिवाय चेन पडत नाही. असंच माझं सुद्धा काय होतं की मी बघत होते की नक्की बऱ्याच वेळा लावून बघत होते की नक्की कसं केल्यावर ते निर्या कशा होत्यात. मग बऱ्याच वेळा निर्या करून घेतल्या, झालं. शेवटी माझा प्रयत्न हे चालूच होते. चला अजून हे प्रयत्न माझे असेच चालू राहणार आहेत.
बराच वेळ धडपडत होते, प्रयत्न करत होते, पण मला जसं पाहिजे जसा मी व्हिडिओ पाहिला होता तसं मला येत नव्हतं आणि जमतही नव्हतं. तर म्हटलं चला हा विषय इथं स्टॉप करूया. जसं आपल्याला येते त्या पद्धतीनं करायचं लक्ष्मीपूजनचं. कसं केलं तर शेवटी म्हटलं मनोभावे करणं, श्रद्धापूर्वक करणं महत्त्वाचं असतं. तर मग हा विषय मी इथं स्टॉप केला. मला शेवटी ते जमलंच नाही. तर चला आता देवपूजेची वेळ झाली, आरतीची वेळ झाली, तर स्वामींची दत्त महाराजांची आरती करूयात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही अगदी शेवटपर्यंत मन लावून पाहिल्याबद्दल खरंच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.